पुढं काही अडले नाही। जागा वाटपाची चर्चा खूप पुढे गेलेली आहे, अतिशय समाधानकारक गेलेली आहे। मी आजही आपल्याकडे अधिकृतरित्या सांगतो, महाविकास आघाडीचं जागा वाटप ज्या संख्येपण गेलं असेल त्याच्या कितीतरी कोसो दूर आम्ही जागा वाटपांच्यामध्ये सहमतीवरती आलेलो आहोत। सन्मानपूर्वक सौहार्दाच्या वातावरणामध्ये 288 जागा महायुती म्हणून लढायच्या आहेत आणि आपल्याला बहुमत आणायचंच आहे, या दृष्टिकोनातून चर्चा झाली। महायुतीचे मेळावे विभागनीय आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार यांच्या सहितच्या बैठकांचं सुद्धा नियोजन पुढच्या काही दिवसामध्ये करण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। साहेब, विरोधकांना आता सगळ्याच राज्यभरामधल्या महाविकास आघाडीच्या विरोधकांना पराजय समोर दिसायला लागत असल्यामुळे या योजनेवरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे। आपण पाहिलं की योजना जाहीर झाल्यावर ही योजना सफलच होणार नाही, पैसे दिले जाणार नाही अशी टीका केली। हे सुरू झाल्यावर उच्च न्यायालयामध्ये ही योजना बंद करण्यासाठीच याच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हितसंबंधांनी याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली। त्याच्यामुळे मग स्वाभाविकपणाने आज त्यांच्या मनामध्ये राजकीयदृष्ट्या जे काही चित्र पाहायला मिळतं आहे त्याच्यातूनही टीका टिप्पणी। राजसाहेबांच्याबद्दल मला आदर नक्कीच आहे, राजसाहेबांचा आणि अर्थसंकल्पाचा काय संबंध इतके वर्ष झाल्याचं माझ्या कानावरती कधी नाही। त्याच्यामुळे कोणी काय लिहून राजसाहेबांना दिलं असेल तर त्यांनी वाचलं असेल तर माझी हरकत असं काही कारण नाही। या सरकारने ही योजना आणत असतानाच राज्य सरकारचं स्थूल उत्पन्न, राज्य सरकारचा खर्च, राज्य सरकारच्या कल्याणकारी असलेल्या अनेक योजना, पायाभूत सुविधांसाठी द्यायचा निधी, या साऱ्या गोष्टीचं पूर्णपणाने विचार करत ही योजना त्या ठिकाणी केलेली आहे। हे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे। मी तुम्हाला अर्थमंत्री म्हणून एकेकाळचा सांगतो की नीती आयोग, त्यावेळेला नियोजन आयोग असायचं, त्याने एक मर्यादा ठरवून दिलेली असते की राज्याच्या किती उत्पन्नाच्या किती टक्के ते कर्ज घेऊ शकतात। देशातील अनेक राज्य आहेत की त्यांनी ती मर्यादा ओलांडली, पण तुमच्याने माझ्या महाराष्ट्राने देशाच्या तुलनेत सर्वाधिक पायाभूत सुविधा आणि या कल्याणकारी योजना राबवत असताना जी मर्यादा दिली त्याच्यापेक्षा कितीतरी खाली कर्ज या राज्याने उचललेलं आहे। अर्थव्यवस्था आणि उत्पन्न हे राज्याचं मजबूत आहे। ह्या सगळ्या कल्याणकारी योजना, मग लाडकी बहीण योजना असेल, लेख लखपती योजना असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्यांची 5 वर्षासाठी वीज माफी असेल शेतीपंपाची, त्याचबरोबर 3 मोफत सिलेंडर गॅस योजना असतील, इतर काही योजना, ह्या सगळ्या अव्याहतपणाने इतर कुठल्याही गोष्टीवरती परिणाम न होता सरकारी कर्मचाऱ्यांचे तर पगार होतीलच, पण राज्यातील पायाभूत सुविधा ज्या निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत काम सुरू आहे ते कामसुद्धा त्याच गतीने सुरू राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।